त्याच्या अगोदर आपण भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करूया. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. हा, महाराज सांगतात आपण तर आता पंढरपूरला चाललोय, तरी पण म्हणतात होय होय वारकरी, वारकरी हो, पंढरीला जा आणि पहा. काय मिळकत असेल पंढरपूर पाहिल्यानंतर, काय परिवर्तन होत असेल वारकरी झाल्यानंतर. आणि जर परिवर्तन होत नसेल तर तो वारकरी नाही. विठ्ठल सोपं साधन सांगितलं, कारण स्थल काल परतले, 3 काला 4 काळानुसार, हे की नाही, कलियुगानुसार. आता कलियुग आहे, द्वापार त्रेता, अजून कुठलं सत्य कलियुग द्वापारयुग. हां, कृतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. फार पूर्वी आयुष्य होतं आपल्याला साधन करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी. पण 88 तेवढंच जप करायचं, एका पायावर उभं राहायचं, तप करायचं, यज्ञ करायचं, ठीक आहे. हत्तीच्या सोंड इतकं तूप आणायचं. ती साधनं कमी पडायला लागली. आयुष्य आपलं लहान आहे, अल्प आयुष्य आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, वारेचा वाद थोडा माया आशा, वारेचा वाद थोडा माया आशा, काही नचले बळा पडेल पाचा, काही नचले बळा पडेल पाचा, पुढे उच्चार थोडा सदा राम राम का क्षणभंगुर नाही भरवसा. आपल्याला भरोसा देता येत नाही. पहा, उणीव भासतीये. आवर्जून विशेष नामोल्लेख करतो का आज आपल्यातून या वारीला वैकुंठवासी मुरलीधर जिंदाळे नाही. तात्या, सगळ्यांचं आवडीचं नाव तात्या. आहे का भरोसा? पण त्यांनी क्या भरोसा आहे इसं गीता, भरोसा नाही. म्हणून गड्या जगद्गुरु तुकोबरायांना ह्या जगताची कळवळ निर्माण झाली आणि म्हणतात होय होय वारकरी पहा पंढरी पहा. पंढरीचा महिमा आगाध आहे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात का काही साधनं करू नका, काही साधनं करू नका. काय करा? पंढरीचा वारकरी व्हा आणि पंढरपूर पहा. काय होईल त्याने? फळं घ्यायची येणे. तुम्हाला जी इच्छा आहे फळं येते तुम्हाला मिळेल. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभिमान नुरे, अभिमान राहत नाही पण खरा वारकरी मध्ये लिहून ठेवायचे वाक्य. वारकरी शब्दाचा नंतर अर्थ सांगतो. वारकरी म्हणजे काय, कोणाला म्हणायचं वारकरी? असं अभिमान नुरे, अभिमान संपतो, अभिमान शिल्लक राहत नाही. आणि मग अभिमान गेला की कोडा घ्यायची पुरे. कोड म्हणजे आशा आकांक्षा पूर्ण होतात. वारकऱ्याच्या त्याच्यासाठी उदाहरण उत्कृष्ट मानणारे आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे डोळा विठू बैसाला सावळा. त्याच्यासाठी साधन सांगितलेले, त्या साधनामध्ये आपण कितपत उतरतो. जे सद्गुरु माऊली साधन देतात त्या वारकरी झाल्यानंतर. वारकरी म्हणजे संत, तत्व स्वीकारलेलं असतं. त्यांच्या डोळ्यामध्ये रूप विठ्ठलाचं बसलेलं असतं. याप्रमाणे 4 चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठला विठ्ठला उपदेशाचे प्रकार, आज्ञा अनुज्ञा अध्यात्मीकरण. आता विस्तार करायला कुठे मिळेल?
आज्ञा अनुज्ञा अज्ञातीकरण आणि उपदेश. उपदेशाचे दोन प्रकार, साधारण उपदेश आणि असाधारण उपदेश. जड चिंतन मांडत नाही विठाल. आधी केले आणि मग सांगितले अशा यांनी उपदेश करावा. उपदेश करावा इथं हा अधिकार तैसा करू उपदेश, सेविल ओझे तैसे त्यास देऊ. तत्वत त्याने जी वारकरी होण्याची रीत परंपरा आहे. वारकरी कुणाला म्हणायचं? देवाला आवडणं असा वारकरी असावा, आहे की नाही? मग देवाला आवडतं कसं? आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार. तुळशी माळ गळा गोपी चंदटिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. देवाला आवडीचा वारकरी व्हावं. काय सांगितलं? तुळशी माळ गळा बाह्य अंगाने सांगितलं, गोपी चंदन टिळा आणि अंतरांगाने मात्र हृदय कळवळा वैष्णवांचा. अशा महात्म्यांबद्दल तोडमोड पाहिजे. पण त्यावेळेस आपण नक्कीच ज्यांनी समजलं आबांना, भरत बाबांना, माधव बाबांना, आहे की नाही, ते कृतकृत झाले. तर त्यांना निश्चित वैष्णव होते खरे ते. त्यांनी खरं वैष्णव आणि वारकरी होते. म्हणून आज आपण इथं पायी वारीत आलो. कारण मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालता न पडे कोणता कोठे काय. अंतरांगाने वारकरी व्हा. वारकरी म्हणजे या शब्दाचा अर्थ सांगतो. नामस्मरण वारंवार करूती ती वारकरी. हा कीर्तनापुरतं नामस्मरण करणं नाही. सततं कीर्तयन्तो मा यतन्तस्य दृढव्रता. सतत नामस्मरण करणं याला वारकरी म्हणतात. सतत हरिपाठ रोज नियमानं हरिपाठ घेणं ही एक संजीवन समाधी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ध्यान समाधी संजीवन हरिपाठ. हरिपाठ जरी घेतला तरी समाधी संजीवन माऊली म्हणतात. वचन आहे वेचिते वचन जेणे राही समाधान. संजीवन समाध्या संतांच्या असतात. पण नुसता हरिपाठ जरी मुखानं गायला म्हटलं तरी हरिपाठ समाधी संजीवन होते. बरोबर आहे का? ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. त्रिजा वारकरी इथपर्यंत आपण बोलू. पुढे थांबू. जड कीर्तन मांडत नाही. पाहे रे पंढरी. आता पंढरी पाहायची सांगितली का? काय पंढरीचा महिमा एवढा? ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान. रावळे तिथे प्रमाण, रावळे तिथे ते प्रमाण. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान. ऐका पंढरीचे महिमान. काय महिमान आहे तिथलं? वाराणसीला 3 मास तीर्थ केल्याचं फळ. एक पाऊल टाकला त्या नामाचा ठसा. नामस्मरण पंढरीच्या वाटेमध्ये करत एक पाऊल टाकला तर 3 महिने वाराणसी तीर्थ केल्याचं फळ मिळते. वाराणसी तीर्थ करिता 3 मास, गोदावरी स्नान करिता 1 दिस. पंढरी पाऊल पै पडे ऐसा नामाचा ठसा विठ्ठल. इतकं पंढरीमध्ये महत्व आहे. संशयाला संशय. जाता जाता भगवान शिवशंकराचं मंदिर आहे म्हणून संशयाला पार्वती आई साहेबांना. बरोबर आहे.
देवादिदेव तुम्ही महादेव आहात म्हणे. आणि दररोज तुम्ही वारकरी होऊन पंढरपूर पाहायला जातात असतात का नाही काकड्याला? काय त्रिशूळडमरू घेऊन रंभादिकनाथ घेऊन आला गिरजेचा कांत. रोज वारी करतात ते म्हणा. संशय आला परंतु असा म्हणा. आणि बघ तुम्ही नेमकं भजन करताय, नामस्मरण करताय, वारी तुम्ही देवादेव महादेव आहात, वैष्णव आहात, शिरोमणी आहेत, सगळ्याच्या अगोदरचे वारकरी आहात. एका जनार्दनी शिरोमणी शिरोमणी महादेव वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. तुम्ही महादेव वैष्णव आहात तरी वारी करताय दररोज. व्हॉट इज दिस मॅटर? काय भानगड? हा पार्वतीला संशय आला म्हणजे मला बी यायचे तुमच्या बरोबर वारीला. मी निघाले ना, लवकर निघू आपण वारीला. आणि निघाल्यानंतर तितक्यामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झाले. आणि गणपती बाप्पा म्हणाले, पप्पा. सगळे ऐकतात. खरंच पप्पा होतं का त्यावेळेस? पप्पा म्हणत होते का? पप्पा म्हणत नव्हते. हा देवा मला बी यायचंय तुमच्याबरोबर पंढरपूरला. मग कोण झालं? पार्वती, गणपती आणि महादेव हे तिघजण निघाली पंढरपूरला. आता तिघांना जाणं शक्य नाही म्हणून त्यांनी नंदी बैलालाही बोलवलं. बरोबर आहे. नंदी बैलालाही घेतलं जवळ आणि त्याच्यावर हे तिघजण बसले आणि पंढरपूरच्या वारीला लागले. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. पोचले पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये पोचले कारण सगळ्यांना इथं ओढ लागली. पोचल्यानंतर आता खाली चला चालत 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 तळ्यापुतूर आली. पार्वती आई साहेबांना कंटाळा आला. इथंच बसते तळ्यावर, इथंच थांबल्या तळ्यावर. आणि मग पुढे चालू लागले. पुढे चालत असताना नंदी बैल काय नीट चलत असतात काय? याला धाका, त्याला धाका, ह्याला धाका. ठीक आहे ना? बैल इथे हो म्हणले देवा याला वारीत आणायसारखी हे काय माणूस आहे का? त्याला उभं आणलंय म्हणजे. नाही नाही म्हणजे देवा मी ते कंटाळत आता लोक सगळे मला मारायला लागले. कोण म्हणलं? नंदी बैल. म्हणून तांबड्या मारुतीपाशी आजही तांबड्या मारुतीपाशी नंदी तिथं राहिलेले आहे, ठिकाणं थांबलेले. मग पुढे गणपती बाप्पांना घेऊन